नमस्कार मित्रांनो, ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अर्ज केलेले आहेत, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, पेंडिंग आहेत किंवा ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, अशा सर्व महिलांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। विशेष करून ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती तर फारच महत्त्वाची आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम आत्ताच करा, नाहीतर या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या, पण त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करून टाका। तर चला मग आपण व्हिडिओला सुरू करूया। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत अशा प्रत्येक महिलांनी सर्वप्रथम गुगलमध्ये आधार लॉगिन या नावाने सर्च करायचं आहे। या नावाने सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसेल, माय आधार लॉगिनची। मित्रांनो, ही आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती क्लिक करा। त्यानंतर आधार कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन नावाचा एक ऑप्शन दिसेल, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुमचा आधार क्रमांक असणं आवश्यक आहे, कारण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चा दिसत असेल, तो कॅप्चा येथे फिलअप करायचा आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता सर्व माहिती या ठिकाणी आपण भरणार आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही माहिती सेम भरून घ्यायची आहे। आधार नंबर टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल। तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी OTP टाकल्याच्या नंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमचा आधार कार्डवरती जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी दिसेल, त्यावरती टच केल्यानंतर पूर्ण आधार तुम्हाला दिसेल। आता खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, बँक सीडिंग स्टेटस नावाचा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या व्यतिरिक्त कुठेही क्लिक करायचं नाही। क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत कोणत्या बँकेला तुमचा अंगठा आहे, कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे, हे सर्व तुम्हाला दिसून येईल। भरपूर महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत आणि तेथे एक पासबुकचा झेरॉक्स दिलेला आहे, परंतु तो बँक खाता आधारला लिंक आहे की नाही हे या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे। बँकेचं नाव या ठिकाणी दर्शविलं जात आहे, म्हणजेच बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही। या ठिकाणी तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे आणि ज्या खात्याला आधार लिंक आहे त्यात तुमचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही सहजरित्या ते पैसे उचलून घेऊ शकता। वेळेवरती तुम्हाला हे पैसे मिळून जातील, काळजी करण्याची गरज नाही। परंतु ॲक्टिव्हच्या ठिकाणी जर इनॲक्टिव्ह असेल तर आधार लिंक नाही असं समजून घ्या। ज्या बँकेचे खाते तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये अपलोड केलेले आहे त्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या। ज्यांचे नाहीत सर्वप्रथम या ठिकाणी चेक करा, म्हणजे सर्व तुम्हाला समजून येणार आहे। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक